नमस्कार मित्रांनो, मी शिव कापसे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आणि आज आलेलो आहोत आपण इथं भूतेश्वर मंदिर येथे। आणि या भूतेश्वर मंदिरची अशी एक कहाणी आहे मित्रांनो की एका रात्रीमध्ये भूतांनी हे सर्व बांधलेलं आहे मित्रांनो काल रात्री आपण इथं आलो होतो आणि काल रात्री एकदम शांती वगैरे होती। आज शनिवार आहे आणि शनिवारी इथं विशेष पूजा असते शनी भगवानची। इथं हे शनी मंदिर आहे मित्रांनो। दर शनिवारी इथं असेच लातूरमधले हे सगळ्यात पहिलं शनी मंदिर आहे मित्रांनो। फार जुनं आहे हे। पुष्पाणि समर्पयामि वरुण देवताभ्यो नमो नमः। महाराज तेल पण आणले। तेल सोड ना, देवावर सोडायचं तेल डायरेक्ट। गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि। गंधद्वारां काय ठेवायचं भैया तुम्हाला? खिळे तीळ इथं ठेवा तुम्ही, ठेवा इथं। ओम शं शनिश्चराय नमः। ओम शं शनिश्चराय नमः। ओम शं शनिश्चराय नमः। ठेवा माल्यादिनी सुगंधीनी मालत्यादिनी वैभव मया रथानि पुष्पाणि कुठली काढा भाई? मोठी काढ ना। तर मित्रांनो आपण इथली थोडीशी आज माहिती घेण्याचा थोडासा म्हणजे शूट घेण्याचा प्रयत्न केला आहे। माहिती आपण उद्याच घेऊयात। इथले जे पुजारी काका आहेत त्यांच्याकडूनच माहिती घेऊयात, कारण की ती माहिती आपल्याला जेन्युइन माहिती भेटणार आहे। मित्रांनो आता आपण इथून निघालो आणि आज आहे शनिवार। आता उद्या येणार आहोत रविवारी परत, आणि उद्या येऊन आपल्याला इथली माहिती घ्यायची पूर्ण। तर भेटू आता उद्या। आता मित्रांनो चला। तर मित्रांनो आज आपण तिसरा दिवस परत एकदा आला आणि आज इथल्या पुजारी काकांकडून आपण इथली माहिती घेणार आहोत। तर चला आपण त्यांनाच बोलूता आणि इथली माहिती घेऊता। जी काही खरी माहिती आहे हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करतो। हे मंदिर कधी बांधले, कसं आहे, त्याचा इतिहास जे आहे ते तेवढा आपण सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न करतो। चला। उदबत्त्या वगैरे लावायचं पण इथंच आहे मित्रांनो। इथंच तुम्ही उदबत्ती लावा। दुसरीकडे लावू नका, कारण की अस्वच्छता होते। आणि तुमचा कचरा इथंच टाका, जेणेकरून या मंदिरची स्वच्छता कायम राहील। बघा मित्रांनो इथं छोटंसं गणपतीचं पण एक मंदिर बसवलेलं आहे। याच्याच बाजूला हनुमानजीचं पण दिसतंय मंदिर आपल्याला। गदा पण शेंद्राची आपल्याला पाहायला मिळते इथं। हे बघा मित्रांनो। मित्रांनो तिकडं आणि इकडं काहीच फरक नाही। आपण तिकडं पण गेलो होतो त्या मंदिरमध्ये, तळ्यातल्या महादेवामध्ये। तिथं पण सेम असेच मासे आहेत सगळे। हे बघा तुम्ही इथून दिसते तुम्हाला पण सेम आहेत मासे। तिकडं पण जरा जास्त आहेत, थोडं बी टाकलं का लई येते तर मासे। इथं तेवढे नाहीत, थोडे कमी आहेत जरा। तर मित्रांनो काही मामा आहेत आपल्यासोबत, इथं आता आले होते दर्शनाला। नाव काय काका तुमचं? भीमाशंकर पांचाळ। भीमाशंकर पांचाळ। चालतंय। तर तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला पण ऑल दी बेस्ट काका। आता आपण मध्ये जाऊता मित्रांनो आणि दर्शन घेऊता। इथं वरच आपल्याला इथं बेल पाहायला मिळते। चला आपण मधून बघूत आता। हे बघा मित्रांनो हे भूतेश्वर यांचं मंदिर आहे इथलं। इथं जलाभिषेक चालू आहे मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, मी शिव कापसे। आता आपण जाणून घेणार आहे तिथल्या पुजारी काकांकडून या भूतेश्वर मंदिराची पूर्ण माहिती। तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की इथली माहिती, इथला इतिहास काय आहे। तर काका आम्ही आज इथली पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आलेलो आहेत। आमचे जे काही सबस्क्रायबर्स आहेत, इथले लातूरमधले रहिवासी आहेत किंवा लातूरचे बाहेरचे जे आहेत, त्यांना इथली माहिती किंवा ते बाहेर गावून काही जण येतात, त्यांना माहिती इथली हवी असते की आम्ही इथं येणार तर इथं दर्शन कसं, इथं राहायची सोय काय होते, असं वगैरे माहिती असते। ते आम्ही पडू। पण इथली जी माहिती आहे की आता मी असं ऐकलं आहे की इथं भूतानी हे मंदिर बांधलं आहे का रात्रीत, असं वगैरे काही जणांच्या ह्याच्यातून ऐकलं आहे। तर सर्वात आधी तुमचा परिचय म्हणजे तुमचं नाव वगैरे काय आम्हाला सांगाल का? माझं नाव आहे चंद्रप्रकाश व्यास। चंद्रप्रकाश व्यास। मी इथला पुजारी आहे। आमची 7वी पिढी चालू आहे। हां। पंजोबापासून आमचे इथं पुजारी आहेत आम्ही। हां। आणि आम्ही राहतो पण इथंच। हां। हे जे मंदिर आहे भूतेश्वर महादेव मंदिर। हां। तर हे भूतेश्वर महादेव मंदिर खूप प्राचीन आहे। हां। राजा विक्रमादित्य राजाच्या काळातलं हे स्थान आहे। अच्छा। त्यावेळेस इथं हा मंदिर होता। तर हा मंदिर कसा तयार झाला, तर असं आम्ही ऐकलो
की त्यावेळेस ह्याचं नाव भूतेश्वर महादेव का पडला, तर भूतांनी ह्या मंदिराला बांधलं. मोठ्या मोठ्या शिला जे आपल्याकडे आता 4-4, 5-5 माणसं पण उचलू शकत नाही, बरोबर, त्या शिला उचलून त्यांनी एका रात्रीत हा मंदिर बांधला. बरोबर. हो, तर हा मंदिर हेमाडपंथी मंदिर म्हणतात त्याला. बरोबर आहे. हेमाडपंथी मंदिर होता. म्हणजे ते ब्लॉक करून एकमेकांमध्ये दगड ब्लॉकेज करून मोठे मोठे दगड एकावर एक ठेवून त्यांनी बांधलं होतं. म्हणून ह्या मंदिराचं, देवस्थानाचं नाव भूतेश्वर महादेव. भूतेश्वर. इथं सिद्धेश्वर मंदिर पण आहे. हो, बरोबर. पण त्या मंदिरापेक्षा पण जुनं मंदिर हा आहे. म्हणजे आता जास्त करून सिद्धेश्वरची यात्रा आहे ते संपूर्ण लातूरमध्ये तर प्रसिद्ध आहे. त्याला ग्रामदैवत म्हणतात. ग्रामदैवत म्हणतात म्हणून ते प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध. आणि हा भूतेश्वर महादेव पण प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध, खूप खूप प्राचीन आहे. नंतर ह्याचा जीर्णोद्धार झालेला आहे. पण आता जसं आपल्या लातूरची जनसंख्या वाढली, जास्त जण तिकडं जास्त माहिती आहे. इथल्या जे आमच्यासारखी जे नवीन पिढी आहे, नवीन पिढीला, जुन्या पिढीला माहिती नाही. जुन्या पिढीला ही माहिती आहे, हे स्थान माहीत आहे. नवीन पिढीला हे स्थान माहीत झालंय आता. ते कशामुळं, तर इथं एक आमचं शनी मंदिर आहे. बरोबर आहे. शनी मंदिराची ख्याती जास्त झालेली आहे. सध्याच्या काळात हा कलियुग आहे. कलियुगमध्ये शनीची साडेस्थिती लागली की लोक पळतात शनिदेवाकडे. बरोबर आहे. तर हा शनी मंदिर पण लातूरातला सगळ्यात प्राचीन मंदिर, सगळ्यात पहिला मंदिर शनिदेवाचा म्हणजे इथला पापविनाशचा. आता हे पापविनाश नाव आलं तर पापविनाश नाव का पडलं, हे जे 12 आहे, पापविनाश तीर्थ आहे, त्याचं नाव पापविनाश तीर्थ का पडला, तर त्या काळात ज्या माणसाला कोड व्हायचा, कोड म्हणजे ती एक बिमारी असते, रोग असतो, रोग, त्याला कोड झाला की त्याला कोणी शिवत नाही, पांढरं होतं ना ते कोड, कोड म्हणतात, कोडी. तर ते कोड व्हायचं, तर तो कोडी माणूस जर ह्या विहिरीच्या पाण्यानं आंघोळ केला तर त्याचा कोड नष्ट होऊन जातो. म्हणून कोड कोणाला होतो, जो पाप करतो, जो पापी असतो त्याला कोड होतंय. आणि त्याचा नाश झाला, त्यानं आंघोळ केला ह्या पाण्यानं, त्याचा नाश झाला रोगाचा. म्हणून पाप विनाश, पापाचा नाश झाला, म्हणून या तीर्थाचं नाव पापविनाश तीर्थ पडलं. अच्छा. म्हणजे आता मी इथं बघितले की एक आपलं पापविनाशी मंदिर झाला, त्याच्याच बाजूला हनुमानजी. पापविनाश मंदिर नाही, पापविनाश तीर्थ आहे. तीर्थ आहे. भूतेश्वर मंदिर आहे, शनिदेवाचं मंदिर आहे आणि एक मारुतीचं मंदिर आहे. अच्छा. मग अशी ही 3 मंदिरं आम्ही 3 मंदिरं इथं आहेत. इथं या मंदिराचा, भूतेश्वर महादेव मंदिराचा इथं एक शिलालेख आहे. त्या शिलालेखावर ह्याचं सगळं वर्णन केलेलं आहे आणि ते नागरी लिपीमध्ये लिहिलेलं आहे. ते औरंगाबादहून जे संशोधक येतात त्यांनी ह्याचं फोटो झेरॉक्स नेलेत, त्यांनी पण संशोधन केलंय. तर ह्या गावाचं नाव आधी होता लत्तरूर, रत्नापूर नाव होता. रत्नापूरच्या नंतर लत्तरूर झाला, बहुतेक लत्तरूरचा लटूर झाला आणि लत्तरूरचा लातूर झाला. अच्छा. याप्रमाणे मी पण 3 नाव ऐकण्यात होती. आज हे नाव तुम्ही कोणतं म्हणलं? रत्नापूर. हे नाव ऐकलं, पुन्हा लटूर हे एक नाव ऐकलं आणि लातूर. त्याच्या मधातलं ते आधी सांगितलं ना, ते ऐकलं नव्हतं. तर मित्रांनो, ही नवीन माहिती थोडीशी आपल्याला मिळाली. आणि ह्या शिलालेखावरचे पण तुम्हाला काही मी फोटोज दाखवेन, त्याचं पण तुम्ही बघू शकता, पाहू शकता. तर पुजारी काका, हे मंदिर फार आता तुम्ही म्हणता 7 पिढी जुनं, 1100 वर्ष जुनं स्थान आहे. 1100 वर्ष जुनं स्थान आहे. अच्छा. तर बघू शकता मित्रांनो, किती जुनं मंदिर आहे. आपल्या लातूरमध्ये सुद्धा एवढे जुने मंदिर आहेत मित्रांनो. इथे एक वेळेस नक्कीच या मंदिराला भेट द्या. इथल्या पुजारी काकांना तुम्ही भेटा. इथं संपूर्ण परिसर खूप चांगला. शनिवारी तर इथं खूप गर्दी असते. दर शनिवारी, प्रत्येक शनिवारी सर्वांना इथलं दाखवलंय शनी मंदिर मध्ये खूप गर्दी. तर हे जे शनी मंदिर आहे इथला, हा जो शनी मंदिर आहे हा नवसाचा शनिदेव आहे. लोक नवस करतात, त्यांचं नवस मग नंतर फेडायला पण येतात इथं. रात्री 12 वाजेपर्यंत दर्शन घ्यायला लोक येतात शनिवारी. अशी ख्याती या मंदिराची आहे, शनी मंदिराची. आणि सर्वात प्राचीन मंदिर आहे लातूरचा. ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्याला इथली एवढी भरपूर माहिती मिळाली आहे. तुम्हाला जर आणखीन काही डीप माहिती हवी असेल, आम्ही काही प्रश्न विचारायचे राहिले असतील आणि तुम्हाला जर विचारायचे असतील, तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता. आणि तुम्ही स्वतः इथं पर्सनली येऊ शकता आणि तुम्ही इथं येऊन आमच्या पुजारी काकांना विचारू शकता. पुजारी काका, आम्ही आता इथून तुमचा निरोप घेतो. जय श्रीराम. धन्यवाद. हे बघा मित्रांनो, ह्याच्यावर काहीतरी लिपीमध्ये लिहिलेलं आहे. हे आता आपल्याला तर काही वाचता येत नाही, पण ह्याच्यावर लिहिलेलं आहे. ह्या साईडनं पण सेम असंच लिहिलेलं आहे, काहीतरी प्राचीन लिपीमध्ये. बघू शकता तुम्ही.
पण हे आपल्याला काही वाचता येत नाही. हो का, मी झूम करून दाखवतो. काही ना काहीतरी याच्यावर लिहिलेलं आहे. मित्रांनो, आता आपण इथलं सगळी माहिती घेतली आहे आणि आता आपण अशाच नवीन नवीन ब्लॉग्समध्ये भेटूता आणि पुढच्या मंदिरची माहिती घेऊता. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा ही जर ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, चला मग भेटूता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.